नमस्कार फ्रेंड्स, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये काही डेकोरेटिव्ह वस्तू अशा बघणार आहोत ज्या मेशोवरती सहज आणि कमी किमतीत उपलब्ध होतात। तर पहिली ही जी वस्तू आहे ती उरली सेट आहे। 3 टॉवर आहेत, हे वेगवेगळे करता येतात। तर ही खालची बाजू आहे, लाईट वेट आहेत, सहज तुम्ही कुठेही ठेवू शकता, घरामध्ये कोणत्याही एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवू शकता, सिंगल ठेवू शकता। तर हे वेगवेगळे होतात। याला मध्ये एक पाईप आहे, या तिन्हीलाही 3 अशा पद्धतीच्या ह्या बघू शकता। हा जो खालचा भाग आहे याला हे जोडून घ्यायचं आहे आणि हा फुलासारखा भाग आहे तो वरच्या साईडला जोडायचा आहे। खूप हलके फुलकी अशी ही वस्तू आहे आणि दिसायला अतिशय सुंदर दिसते। तुम्ही ही सिंगल ठेवू शकता किंवा तिन्ही एकत्र ठेवू शकता। तुम्हाला मी तिन्ही जोडून दाखवते। तर ही अशा पद्धतीने जोडायची आहे। एक जी पहिली आहे ती उंच, त्याच्यापेक्षा छोटी आणि त्याच्यापेक्षा छोटी अशा पद्धतीचे हे 3 टॉवर आहेत। याच्यामध्ये पाणी भरून तुम्हाला हवे ते फ्लॉवर्स टाकू शकता किंवा पाकळ्या टाकू शकता, आर्टिफिशियल फुले ठेवू शकता। तुम्ही तुमच्या पद्धतीने याला डेकोरेट करू शकता। तर हे अशा पद्धतीने दिसतात। तर मी तुम्हाला याच्यामध्ये वरती पाणी टाकून सजवून दाखवते। याची काळजी घ्यायची कशी ते सांगते। हे वापरून झाल्यानंतर स्वच्छ क्लीन करायचेत, ड्राय करायचेत आणि मगच एखाद्या कॅरी बॅगमध्ये ठेवून द्यायचे आहेत। जर याच्यामध्ये पाणी राहिलं आणि तसंच तुम्ही ठेवून दिलं तर गंज चढण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे ड्राय करूनच व्यवस्थित नंतर वापर झाल्यानंतर ठेवून द्यायचे आहेत। आता गणपती आलेले आहेत, त्याचनंतर दसरा, दिवाळी किंवा संक्रांती यावेळेस तुम्ही या टॉवरचा घर सजवण्यासाठी वापर करू शकता। फुलांनी सजवल्यानंतर अतिशय सुंदर दिसतात। याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। प्रत्येक या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याची सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ते फुलांनी छानपैकी सजवून झालेलं आहे। चला तर मग आपण दुसरी वस्तू बघूया। तर ही दुसरी वस्तू आहे मेशोवरून मागवलेली उरली बाउल। तर खूप दिसायला सुंदर आहे आणि हलकी फुलकी आहे आणि प्राइस देखील कमी आहे। याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकून तुम्हाला हवी ती आवडीची फुलं टाकू शकता, फुलांनी छानपैकी सजवू शकता, फुलांसाठी वापर करू शकता। याच्यामध्ये कॅन्डल ठेवू शकता। तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही हे डेकोरेट करू शकता। त्याचनंतर फ्रूट्स देखील ठेवण्यासाठी यूज करू शकता। डेकोरेशनसाठी अतिशय उपयुक्त अशी ही बाउल किंवा उरली आहे। या ठिकाणी मी तुम्हाला सजवून दाखवते। तर ही उरली बाउल जो आहे तो सजवून झालेला आहे। मध्यभागी तुम्ही एखादा दिवा ठेवू शकता किंवा तुमच्या आवडीने तुम्ही सजवू शकता। आता तिसरी वस्तू आपण डेकोरेटिव्ह बघूया। अत्यंत छान आणि तुम्हाला नक्कीच अशी आवडणारी आहे। तर हे आहे मेशोवरून मागवलेले फोम फ्लॉवर। दिसायला अगदी खऱ्यासारखे दिसतात। वापरून झाल्यानंतर ठेवून देऊ शकतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकताय, ही चाफ्याची फुलं अगदी रिअल दिसतात आणि अगदी स्वस्त देखील आहेत। याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। एकूण 12 फुलांचा हा सेट आहे। याचा वापर तुम्ही कानातलं डेकोरेशनसाठी करू शकता, हेअर पिनसाठी यूज करू शकता किंवा उरलीमध्ये पाण्यावरती ठेवू शकता। तुम्हाला मी दाखवते। ही एक उरली आहे, ही देखील मेशोवर अवेलेबल आहे।
पाण्यात टाकल्यानंतर बघू शकता किती सुंदर दिसतात ही फुलं, अगदी खऱ्यासारखी दिसतात. तुम्ही तुमच्या घराच्या डेकोरेशनसाठी नक्कीच या फुलांचा वापर करू शकता. स्वस्त आणि मस्त अशी ही फुलं आहेत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. चला आपण पुढची वस्तू बघूयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आहे फुलांची फांदी. आर्टिफिशियल अशी फुलांची ही फांदी आहे. वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. या ठिकाणी थोडं फोल्ड करून अडकवायचं आहे. जर तुम्ही पडद्यांच्या वरती वगैरे अडकवणार असाल तर असं फोल्ड करून अडकवायचं आहे. अतिशय सुंदर आहे. याच्या पाकळ्या अगदी नाजूक अशा आहेत. तुम्हाला मार्केटमध्ये देखील हे भरपूर प्रमाणात बघायला भेटेल. थोडं व्यवस्थित वापरायचं आहे हे. याच्या ज्या पाकळ्या आहेत ना या थोड्याशा पडतात, पण व्यवस्थित वापराव्या लागेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मी देखील हे घरामध्ये यूज केलेलं आहे. पडद्यांच्या पुढच्या साईडला अडकवलेले आहेत. 2 कलरमध्ये आहेत ह्या, व्हाईट आणि पिंक. तुम्हाला वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल होतील. 6 कमीत कमी 6 तर मागवाव्या लागतात. त्याचनंतर ह्या ज्या आर्टिफिशियल झेंडूची फुलं आहेत यांच्या या माळा आहेत. तर घर डेकोरेशनसाठी तुम्ही यूज करू शकता. हे देखील अवेलेबल आहे. मेशोवरती हे लाईट वेट असा फ्लॉवर पॉट आहे. दिसायला अतिशय सुंदर दिसतं. खूप कमी प्राईजमध्ये अवेलेबल आहे मेशोवरती. तुम्ही तुमच्या आवडीने याच्यामध्ये फुले ठेवू शकता. हे बघू शकता अतिशय छान असं 150 रुपयांच्या आसपास हे तुम्हाला भेटेल. 2 असे हे टी लाईट होल्डर, कॅन्डल होल्डर आहेत. वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत. खालच्या साईडने हे ओपन करून याच्यामध्ये तुम्ही कॅन्डल ठेवू शकता किंवा एखादी छोटीशी लाइटिंग वगैरे याच्यामध्ये ठेवू शकता. कुठेही तुम्ही याला डेकोरेशनसाठी यूज करू शकता. टेबलवरती ठेवू शकता किंवा जे आर्टिफिशियल झेंडूच्या फुलांच्या ज्या माळा आहेत ना त्याला खालच्या साईडला तुम्ही अडकवू शकता आणि गॅलरीत वगैरे लावू शकता. रात्रीच्या वेळेस अतिशय सुंदर असे हे दिसतात. अगदी बड्डे पार्टी असेल किंवा काही सेलिब्रेशन असेल, घरामध्ये छोटं मोठं डेकोरेशन करायचं असेल ना तर त्यावेळेस हे जे टी लाईट कॅन्डल होल्डर आहेत ना ते यूज करू शकता. खूप छान दिसतात. दिवाळीत देखील तुम्ही गॅलरीमध्ये हे लावू शकता. दिसायला अतिशय छान आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या व्हिडिओमध्ये जेवढे जे प्रोडक्ट बघितलेले आहेत, जे डेकोरेटिव्ह गोष्टी बघितलेल्या आहेत त्या सगळ्यांचं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. आजचा जर तुम्हाला हा डेकोरेटिव्ह गोष्टींचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.